नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत की तो विषय म्हणजे कोणता की श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा, नैवेद्यामध्ये काय दाखवावी। तर या संदर्भामध्ये आपण आज माहिती बघणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर मंडळी, आपण आज जाणून घेणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपल्याकडे पंचपक्वान्नच हवे का, रोज गोड पदार्थच हवा का। तर या संदर्भामध्ये आपण आज माहिती बघणार आहोत। तर कसं आहे ना, प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, पण आपल्याकडे हे नाही ते नाही, असा प्रश्न आपल्या मनात पडलेला असतो। पण तसं काही नसतं की जेव्हा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचा असतो ना, तेव्हा आपला फक्त भक्तिभाव आणि प्रेम जास्त महत्त्वाचं असतं। कसं आहे ना, आपण जे रोज अन्न आपल्यासाठी घरी बनवतो ना, रोज स्वयंपाक जो बनवतो ना, आपण तो श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो। असं काही पंचपक्वान्नाची गरज नसते। जेव्हा आपण वरण भात पोळी करतो ना, तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना वरण भात पोळी सुद्धा दाखवू शकतो। अगदी कढी खिचडी केली जर असेल ना, कढी खिचडी सुद्धा दाखवू शकतो। तुम्ही अगदी भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। जेव्हा फळ असेल तुमच्याकडे, ते फळ सुद्धा तुम्ही नैवेद्यासाठी समजा स्वामींना दाखवू शकता। आणि अगदीच काही ज्या दिवशी जर नसले तर तुम्ही दूध साखर सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता। फक्त आपला भक्तिभाव आणि समर्पणाची भावना जास्त महत्त्वाची असते। आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो ना, तेव्हा आपण काय करायचं, श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अगोदर बाजूला काढायचा असतो आणि स्वामींना तो नैवेद्य दाखवायचा असतो। आणि जे ते नैवेद्याचं ताट असतं ना, तो आपण सगळ्या घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा असतो। जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो ना, फक्त आपण 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत। आपण काय करायला पाहिजे, नैवेद्य बनवताना आपण स्वच्छता आधी समजा लक्षात ठेवायची आहे की आपण स्वच्छतेने नैवेद्य करावा। पुन्हा ज्या जागेवर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे ती जागा स्वच्छ असावी। ज्या समजा ताटामध्ये नैवेद्य ठेवायचा आहे ते ताट स्वच्छ असावं। अशा समजा स्वच्छता किंवा भक्तिभाव ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात। फक्त पंचपक्वान्नाची एवढी जास्त काही गरज नसते। आणि स्वामींना जेव्हा आपण नैवेद्य दाखवत असतो ना, तेव्हा आपण स्वामींना असं म्हणायचं की हे स्वामी महाराज, हे जे अन्न मी समजा नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवत आहे ना, हे समजा तुम्हीच आम्हाला दिलेलं आहे आणि मी तुमच्या चरणी ते नैवेद्य म्हणून अर्पण करीत आहे, अशी भावना आपल्या मनामध्ये असू द्यायला पाहिजे। आपण किती प्रेमाने आणि भक्तिभावाने स्वामींना नैवेद्य दाखवत असतो ना, हे जास्त महत्त्वाचं असतं। तिथे मोठेपणा दाखवायची आणि पंचपक्वान्न असण्याची काहीही जास्त गरज नसते। स्वामींना फक्त आपला भाव महत्त्वाचा असतो। तर आजच्यासाठी एवढंच। तर आपले असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये मला सांगा की श्री स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही नैवेद्य कसा दाखवता, नैवेद्यामध्ये काय दाखवता, तुम्ही मला नक्की या संदर्भामध्ये माहिती सांगा। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ।